पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अत्यंत हादरवून सोडणारी अशी ही घटना आहे। अभिषेक भोसले वय 30 वर्ष असे या तरुणाचं नाव आहे। अभिषेक भोसले हा पुणे येथे फर्निचर तयार करण्याचे काम करत होता। अभिषेक भोसले हा आपल्या कामानिमित्त संध्याकाळी 6च्या सुमारास तो आपल्या चारचाकीमधून हडपसरमधल्या शेवाळवाडी इथल्या महादेव मंदिरापासून जात होता। त्यावेळी त्याच्या मोटारीला फुरसुंगीचा रहिवासी असणाऱ्या विलास सकट यांची गाडी घासली। त्यामध्ये अभिषेकच्या गाडीच्या आरशाचे नुकसान झाले। त्यानंतर अभिषेक आणि विलास यांच्यामध्ये वाद झाला। या वादानंतर रात्री 10:15च्या सुमारास अभिषेक आणि विलास नुकसान भरपाईबाबत चर्चा करण्यासाठी भेटले होते। त्यावेळी या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि याच वादाचं रूपांतर अत्यंत भयंकर घटनेत झालं। या वादातून सकट यांच्यासह 7 ते 8 जणांनी अभिषेकच्या तोंडावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण केली आणि या मारहाणीमध्येच अभिषेकचा जागीच मृत्यू झाला। अभिषेक भोसले यांनी आपल्या कारच्या आरशाचे नुकसान भरपाई मागितली असता त्यांच्यासोबत अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। किरकोळ वाद हा किती भयानक होऊ शकतो हे आपल्याला या घटनेवरून समजतं। पोलीस याबाबत आरोपींचा शोध घेत आहेत। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।